नाही म्हटल्यावरती तुम्ही मशालीकडे गेलात, मात्र तसं नाही म्हटले तरी तुम्ही अजित पवारांकडे जायचं असं काही प्रयत्न केला नाही? मी प्रयत्न केला. अजितदादांना मी भेटून आलो. अजितदादांना सांगितलं मी की दादा मला घड्याळ्याची उमेदवारी द्या, मी घड्याळ्याच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे, हे त्यांना मी स्पष्टपणाने सांगितलं. आणि मी प्रेसला पण तुम्हाला पण ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, त्यांनी मला सांगितलं की ही जागा घड्याळाला सुटली आहेत, राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झालेली आहेत, परंतु मी माजी आमदारांशी बोलतो आणि तुम्हाला त्या गोष्टीवरती सांगतो. परंतु त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही घड्याळासाठी गेलेली आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय त्या ठिकाणी योग्य तो घ्या. हो, नमस्ते. नमस्कार. सध्या खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एक राजकीय संघर्षामध्ये उतरलेला आहोत. जिल्हा परिषदेच्या अगोदर विधानसभेसाठी आपण शरद पवार गटाकडनं तुतारीच्या माध्यमातून विधानसभेसाठी इच्छुक होतात, मात्र त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे आणि आपल्या सौभाग्यवती विनयताई या गवळी आळंदी ग्रामीण गटातून निवडणूक लढवत आहे. सध्याची राजकीय स्थिती थोडीशी, एक दिवस फॉर्म भरायला बाकी, मात्र राजकीय स्थिती थोडीशी आदंतरी वाटते. सध्या तुमच्या भूमिका काय? नमस्कार. खरं तर गेल्या 4 वर्षापासून महाविकास आघाडीबरोबर मी आपल्या खेड तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांच्या सेवेसाठी काम करायचा निर्धार त्या ठिकाणी केला आणि त्या निर्धारावरती जनतेचा विश्वास संपादन करत असताना 2024ची विधानसभेची निवडणूक असो किंवा 2024ची लोकसभेची निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर एक प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्याच्या सर्व वाड्या वस्त्यामध्ये गावामध्ये काम करायचा प्रयत्न केला. आणि आता ही जिल्हा परिषद निवडणूक थोडी उशिरा झाली, परंतु ती निवडणूक अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी लागली आणि गेले 1 वर्षापासून आपण ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषद हा पाहिलं तर हा जिल्हा परिषदचा गट, माझे भाऊ सोमनाथ मुंगसे 2012 साली ह्या जिल्हा परिषद गटामधनं निवडणूक लढवली होती आणि 1200 मतांनी त्यांचा त्यावेळेस पराभव झाला होता. त्यावेळेस आम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोर गेलो होतो, परंतु त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत होतो. मी म्हणजे सोमनाथ मुंगसे त्यावेळेस काम करत होते आणि ते करत असताना त्या ठिकाणी सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आली आणि अपक्ष उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. पण त्याच्यानंतर कायमस्वरूपी आम्ही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये माझा भाऊ कायम वावरत असं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी तो मदतीला त्या ठिकाणी जात असतो. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की महाविकास आघाडी आम्ही डोळ्यासमोर ठेवून ह्या जनतेच्या समोर आज या ठिकाणी येत आहोत. खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ही सर्व आमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना संबोधतो आणि ही सर्व माणसं त्या ठिकाणी त्यांचं प्रामाणिकपणे आम्ही त्यांचा आदेश मानून या ठिकाणी ह्या जनतेमध्ये काम करत असतो. परंतु काही दिवसापूर्वीची ही जी समीकरणं आजकाल बिघडतात, तर त्याच्यामुळं आता जी निवडणूक आलेली आहे, उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, तर उद्या आम्ही फॉर्म भरणार आहेत. आता एक मुहूर्ताप्रमाणे आज आम्ही काही फॉर्म भरलेले आहेत, परंतु आता पुढे आता काय होतंय आता आम्ही मला लवकरच सांगू. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही नेमकं आता मशाल घेणार की दुसरं काय ठरणार आहे? आता ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आमची तुतारी म्हणून त्या ठिकाणी पण आहे, त्याच्यानंतर मशाल म्हणून पण चिन्ह त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. एकत्रीकरण जरी ठरलं असेल, परंतु दादांनी असं सांगितलं गेलं होतं ही तुतारीला जागा सोडणार आहेत, परंतु स्थानिक माजी आमदारांचा त्याला खूप प्रखरपणे विरोध झाला आणि त्यांनी ती जागा घड्याळाकडे घेतली आणि त्याच्यामुळे तुतारीला तिथं उमेदवारी भेटली नाही. म्हणून आम्ही आता सध्या तरी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आम्ही योग्य ते निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत. साधारणपणे 4 दिवसांपूर्वी जेव्हा ही चर्चा सुरू झाली तेव्हा तुम्ही येत आहे म्हणून तालुक्यातल्या
अजित पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याने तुम्हाला थेट नाव घेऊन विरोध केला. तुम्ही राजकीय तुमची भूमिका त्यात मोठी वाटते. भविष्यातले तुम्ही विधानसभेचे दावेदार असल्याच्या त्या भावना असतील कदाचित, मात्र थेट तुम्हाला विरोध केला, तुमच्यावरती घराणेशाहीचा आरोप केला. घराणेशाही मी जर म्हणायला गेलं तर ह्या घराणेशाहीचा वारसा मी स्वतः ह्याच्यामध्ये 1992 पासून ह्या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये आहेत. ज्यावेळेस अजितदादा लोकसभेचे पहिल्यांदा खासदार झाले होते बारामतीचे, तेव्हापासून मी पिंपरी चिंचवड भागामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये हवेली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी माझे सासरे माझे आमदार विलास लांडे यांच्यासाठी मी त्या ठिकाणी काम करत होतो. राजकारण हे मी खूप जवळून पाहिलेले आहेत आणि आम्हाला ह्या राजकारणाचं बाळकडू आमच्या आजोबांकडनं आलेले आहेत. आजोबांनी 82ला 87ला निवडणूक लढली. माझ्या मामांनी त्या ठिकाणी 92ला 97ला, परत त्याच्यानंतर 2002ला 2004ला 2009ला 2012ला 2017ला 2019 अशा अनेक निवडणुका त्या 22 ते 23 निवडणुका त्या ठिकाणी लढलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला राजकीय संघर्ष काय असतो, आम्हाला पराभवाची त्या ठिकाणी जाण आहेत, आम्हाला विजयाची जाण आहेत. त्याच्यामुळे आम्ही मंडळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक जमिनीवरती आहोत. परंतु ते आल्या ती विधानसभेची असू लोकसभेची असू, आपल्याला समाजाचं हित त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणारी माणसं आहोत. याच्यामध्ये 80% त्या ठिकाणी समाजकारण, 20% राजकारण ही पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेली जी प्रेरणा आहेत ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांचा दुसरा एक आरोप होता जनशक्ती असं काहीतरी ते म्हटले. निवडणुकीच्या पूर्वी भरपूर खर्च या मतदारसंघात सुरू आहे. त्यांच्या उमेदवाराचा आहे, तुमचा आहे, पण तुमचं कोण येणे जास्त आहे. असं काही नाहीये. मी आता गेली 4 वर्षापासून काम करतोय. लोकांच्या अडीअडचणी आपण मदत करत असतो आणि एक लोकांना एक साधन असतं की बाबा आपण सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर जात असताना त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यांना अनेक अशा गोष्टी त्या ठिकाणी ह्या राजकारणाच्या वेळामध्ये आणि इतर वेळी सुद्धा त्या ठिकाणी त्या करावं लागतं. आता हे फक्त आज ही निवडणूक आहे म्हणून त्याच्यासाठी आपण हे केले का नाही, हे ह्याच्या पाठीमागं सुद्धा गेल्या 4 वर्षापासून तुम्ही आमच्या सगळे पहा. त्याच्यामध्ये आमचे दर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे हे आज निवडणूक आली म्हणून आम्ही या प्रक्रियेत नाही. आता समजा भविष्यात तुम्हाला विधानसभा लढवण्याचं जर तुमचं नियोजन असेल आणि आता तुम्ही जर मशालीच्या चिन्हावरती जर निवडणूक लढणार, तर भविष्यातली तुमची वाटचाल कशी राहील? आता ते भविष्यात आता पहिली समोर निवडणूक ही जिल्हा परिषदची आहे. त्याच्यामुळे त्या भविष्याच्या निवडणुकीविषयी आज बोलणं ते मला असं वाटतं उचित ठरणार नाहीये. तुम्ही विधानसभेचे दावेदार आहात, तसा तालुका तुमच्याकडे पाहत आहे आणि मग आता तुम्ही तुमच्याच मतदारसंघात तुमच्या पत्नीसाठी प्रचार करणार आहात. तुम्ही तालुक्यासाठी जर तुमचे सगळे पक्षांची आघाडी आहे तर तुम्ही तालुक्यासाठी वेळ देणार आहात? तालुक्यासाठी निश्चितप्रमाणे वेळ देणार आहात. आज ज्या चिन्हावरती मी लढणार आहेत त्यासाठी निश्चितप्रमाणे जिथे त्या चिन्हाच्या जागा असणार आहेत त्या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो जिथं जिथं आमची माणसं असणार आहेत त्या ठिकाणी आपण वेळ देऊन त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि जास्तीत जास्त आमचे पंचायत समितीचे उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार कसे निवडून येत याच्यावरती आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. जसं तुम्हाला नाही म्हटल्यावरती तुम्ही मशालीकडे गेलात, मात्र तसं नाही म्हटले तरी तुम्ही अजित पवारांकडे जायचं असं काही प्रयत्न केला नाही? मी प्रयत्न केला. अजितदादांना मी भेटून आलो. अजितदादांना सांगितलं मी की दादा मला घड्याळ्याची उमेदवारी द्या, मी घड्याळ्याच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे, हे त्यांना मी स्पष्टपणाने सांगितलं आणि मी प्रेसला पण तुम्हाला पण ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सांगितलं की ही जागा घड्याळाला सुटली आहेत, राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झालेली आहेत, परंतु मी माजी आमदारांशी बोलतो आणि तुम्हाला त्या गोष्टीवरती सांगतो. परंतु त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही घड्याळासाठी गेलेली आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय त्या ठिकाणी योग्य तो घ्या.